हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोप्राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़। हमारे को 2016 में 3 की निधि मिली थी, अभी 2020 चल रहा 5 की निधि हो गई हो, अभी तक कुछ मिला नहीं। वो हम लोगों का हक है, हम लोग अपंग लोग क्या करेंगे? रोजी फुटपाथ पे बैठ के कर रहे, तो वहाँ पे भी थोड़ा टोचन हो रहा, फिर क्या करेंगे? अभी बच्चे कच्चे वाले हैं हम लोग, हमारे को कुछ लोन देना चाहिए आप लोग। हमारा कुछ ये कर रहे नहीं सारा, आप लोगों को तो पावा है, नौकरी ये सब है, हम लोगों का हक आप ले रहे बोले तो ये गलत है। हमारा हक है, हमारे को देना चाहिए। आप लोग दे रहे तो नहीं दे रहे, मगर ये हम पहला डाल रहे, ये करते रहे, बड़े बड़े मीटिंगा ले रहे, ये करते रहे। अभी ये धरना आखिरी लिए, ये धरना में देखो पास करना चाहिए, दुआ का काम रहेगा। हम पूरे अपंग लोग हैं, नाबीना है, मुक्के है, सब है, पूरे टोटल लोग आए वाले। ये लोगों का लेके खाना नहीं गलत है, इनका हक पूरा देना चाहिए। इनका क्या मांग है? हमारी मांग है, देखो लोन मंजूर करना चाहिए, 5% की निधि है, वो निधि मंजूर करना चाहिए। दे रहे वो डब्बों के हक है, हम वो हक देना चाहिए। और पीले कोपना दे रहे हैं राशन के, वो राशन के कोपना भी देना चाहिए। और दूसरी बात है, हमारे अच्छे से दुकान कोई नगर पालिका की दिलाना चाहिए। यहाँ पे मांग कुछ भी नहीं होंगी तो आगे क्या करना है वो हम करेंगे। देखो हमारे तो हम इतना काम कर रहे, और क्या करना है, जहाँ सोना है वहाँ सो जाएंगे। अगर सोना सो जा बोल रहे तो पटरी पे जाके सो जाएंगे। आपको इतना ये दिख रहा हूँ, तो अगर ये नहीं होगा तो आप मंजूर करा दीजिए हमारी। तो भाई मैं मुत्तेर शहर से हूँ। मुझे पिछले 20 साल से सिर्फ आश्वासन दिया जा रहा है। मेरे पास कारोबार करने के लिए कुछ नहीं है, मेरे पास हाथ का गाड़ा भी नहीं है और मैं चल नहीं सकता हूँ। मैंने गाड़ी के लिए बहुत सी फाइलें डाली है, लेकिन सिर्फ मुझे आश्वासन दिया गया, उसके अलावा कुछ नहीं दिया गया। मैंने लोन के लिए भी फाइल डाली थी, वो भी मुझे रिजेक्ट कर दी गई। मुझे सिर्फ इस तरफ से उस तरफ फिराया जाता है, नगर पालिका से तहसील, तहसील से नगर पालिका, या फिर नांदेड़ जिला परिषद जाओ, यहाँ पे ये फाइल लाओ, इसकी सिग्नेचर लाओ, उसकी सिग्नेचर लाओ। लेकिन आज तक कोई लोन मंजूर नहीं हुआ, ना ही कोई सुविधा मिली, ना ही कोई रोज़गार के लिए हक मिला, ना ही कोई जगह मिली। मुदखेड़ के अंदर ऐसी बहुत सी जगह है, लेकिन वहाँ पे दिव्यांगों के लिए कोई जगह नहीं है। बस इतना कह के मैं अपनी बात खत्म। नाव पांडुरंग मारुती तांदळवाड, मी दोन्ही डोळ्या, मी खरबन गावातील रहिवासी असून मी दोन्ही डोळ्याला अंध आहे। माझी दिव्यांगांची 5% निधी 7 महिन्यापासून मिळालेली नसली तरी ती आता काल परवाच्या याच्यामध्ये मिळाली आहे। तरी आज 7 महिने मी ग्रामसेवकाच्या मागे लागून राहिलो, तरी माझ्या ग्रामसेवकाने माझी निधी दिलेली नाही। ज्यावेळेस आम्ही भोकरला उपोषण केलं त्या काळामध्ये आमची निधी दिली। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या गावामध्ये जे अंत्योदयचं जे राशन कार्डमध्ये आम्हाला नाव नोंदणी करायला सांगितलं होतं, आम्ही 2.5 महिने झाला अर्ज देऊन, तरी आमची 2.5 महिन्यापासूनही तहसीलदार साहेबांनी आमच्या अर्जाची दखल घेतलेली नाही आहे। तरी या कोरोना काळामध्ये सांगितलं होतं की अंत्योदयमध्ये समावेश करायला केंद्र शासनाने मान्यता दिली होती, त्या मान्यतेचा त्यांनी भंग केला। कारण का केला की ते अजूनही आमच्या या मान्यतेची दखल घेतलेली नाही आणि आम्हाला अंत्योदयचं कार्ड आजही मिळालेलं नाही। तरी ते तहसीलदार साहेबांना व प्रशासनाला विनंती आहे की हे आम्हाला अंत्योदयचं कार्ड तात्काळ मिळवून देण्यात यावं, नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये मग कुठलाही शेतकरी असेल, शेतमजूर असेल, टेंट असोसिएशन असेल, न्हावी समाजाचे आंदोलन असतील, सगळेच आंदोलनं केले। आणि आज या महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित बेरोजगार मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यांच्या मागण्या घेऊन आज नांदेड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मुंडन आंदोलन करत आहोत। सुशिक्षित बेरोजगारांच्या अनेक मागण्या आहेत, त्यापैकी सुशिक्षित बेरोजगारांना प्रतिमाह 5,000 रुपये निर्वाह भत्ता देण्यात यावा ही मागणी आहे। सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी नाही, त्यामुळे त्यांचा व्यवसाय करण्यासाठी आपल्याकडे अनेक MIDC मध्ये जागा उपलब्ध आहेत, त्या जागेमध्ये ती जागा सुशिक्षित बेरोजगारांना उपलब्ध करून द्यावी प्राधान्यानं, अशा प्रकारची मागणी आहे। बँकेनं 25 ते 30 लाखाचं विनातारण कर्ज त्यांचा उद्योग उभा टाकण्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांना द्यावं, अशा प्रकारची मागणी आहे। विविध महामंडळाचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण झालेलं नाही, बँका कर्ज देत नाहीत, सुशिक्षित बेरोजगारांना अनेक चक्रावा मारावं लागतात। ही आमचे
गंगाधररावजी तमलूरकर आहेत, तमलूरचे, ज्यांचं 25 लाख रुपये कर्ज मंजूर झालं, पण 15 लाखच रुपये त्यांना दिले. 10 लाख रुपयाची मागणी त्यांनी गेल्या 2 वर्षापासून सातत्यानं करत आहेत, पण त्यांना दिले नाही. त्याच्यामुळे त्यांनी अर्धवट मुंडन या ठिकाणी केलेलं आहे. शेत त्या योजनेमध्ये ह्यांचं शेत सुद्धा गेलेलं आहे. असे हजारो सुशिक्षित बेरोजगार या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्या सुशिक्षित बेरोजगारांना न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी शासनाकडे करण्यासाठी आज मुंडन आंदोलन करून आम्ही या सरकारचा निषेध करत आहोत. या शासनानं जर सुशिक्षित बेरोजगारांच्या मागण्यासंदर्भात या ठिकाणी न्याय नाही दिला तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भविष्य काळामध्ये करू. बेरोजगार म्हणणं ऐकायला तयारच नाही, ते बिलकुल ऐकायला तयार नाही. काय करायचं करा, कुठं जायचं कुठं जा, असं त्यांचं हे आहे. मी 1.5 वर्षापासून झालं पाठपुरावा करायला, अजून माझं दखल घेतलेले नाही. त्याच्यामुळे मला उर्वरित 10 लाख रुपये रक्कम मला आज जर टाकलो तरच माझा व्यवसाय चालते. आज माझ्या कारखान्यावर 4-5 लेबर आहे. त्या 5 लेबरची उपासमारीची वेळ येणार आहे. मी रोडवर येणार आहे. मी ह्या स्कीममध्ये 10 लाख रुपये माझी शेती घाण ठेवून मी 10 लाख रुपये मॉर्गेज म्हणून दिलो. मॉर्गेजची गरज नसताना सुद्धा यांच्या मनमानीनं 10 लाख रुपये मॉर्गेज घेतले. मी आज रोडवर आलो, त्याच्यामुळं मला अर्धमुंडन करावं लागलं. मला हे आज माझे जे आहे कारखान्यावरचे वर्कर्स आहेत, रोडवर येण्याची पाळी आहे. मी सुद्धा रोडवर आलो आज, तरी पण ह्यांना त्यांची काहीच घाई नाही त्याची. आज हे वंचित आघाडीच्या ह्याच्यानं आज मी पूर्ण हे निषेध करतो की अर्धमुंडन जेव्हाचे पण मला आता जे हातामध्ये लेटर देणार नाहीत, एकतर बँकेच्या मॅनेजर गुन्हे दाखल करा, नाहीतर उर्वरित रक्कम देण्याच्या हातामध्ये लेटर द्या, तरच मी अर्धमुंडन खाली करणार. त्याशिवाय मी हे निषेध करतो. अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.